नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत संकलित मूल्यमापन भाग 2 सन 2025-26. यामध्ये आपण पॅटचे जे पेपर उपलब्ध झालेले आहेत त्यापैकी भाषा आणि गणित याविषयीचे पेपर, त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची कशी उत्तरं लिहायची याविषयीची माहिती घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यासचा पेपर बघणार आहोत. बघा, यापूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर संकलित मूल्यमापन नावाची प्लेलिस्ट दिसेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता. किंवा येणाऱ्या 22 तारखेला जो इंग्रजी विषयाचा पेपर आहे, या पेपरच्या जास्तीच्या सरावासाठी तुम्हाला किंवा त्या मागच्या वर्षीचे इंग्रजी विषयाचे इयत्ता 2री ते 5वीचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जास्तीचा सराव करू शकता. बघा, आता हा जो इयत्ता 5वीचा पेपर आहे तो एकूण 40 गुणांसाठीचा आहे. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कंसातले शब्द आहेत मित्रत्वाची, सोलापूर, मजबूत आणि शरणवने. पहिली रिकामी जागा आहे, मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया टिंबटिंब म्हणून ओळखल्या जातात. उत्तर असणार आहे शरणवने. निरामयतेने आपल्यातील टिंबटिंबत्वाची भावना वाढते, मित्रत्वाची. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. सोलापूर हे ठिकाण चादरींच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अचूक रिकामी जागा भरल्यानंतर त्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिही. पहिलं विधान आहे, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. बघा, या ठिकाणी फ्रीजमध्ये अन्न ठेवल्यामुळे अन्न थंडगार होतं, त्याला ऊब मिळत नाही, म्हणजे हे विधान चूक आहे. वाहतुकीच्या सोयीमुळे काम जलदगतीने होतात. बरोबर. भारतात वस्त्रांच्या बाबतीत विविधता आढळते. बरोबर. निर्जीव घटकांमध्ये मृत सजीवांचा समावेश होतो. बरोबर. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, नावे लिहा. फक्त 3, कोणतीही 3 नावे तुम्ही या ठिकाणी लिहायची आहेत. उदाहरणार्थ, पहिलं आहे संदेश वहनाची साधने. या ठिकाणी विद्यार्थी मोबाईल, त्याचबरोबर ईमेल, वृत्तपत्र अशा पद्धतीची नावं लिहिल्यानंतर त्याला त्या ठिकाणी गुण मिळणार आहेत. अन्न टिकवण्याच्या पद्धतीमध्ये ज्या काही पद्धती आहेत त्यापैकी उदाहरण म्हणून मी या ठिकाणी उकळणी आणि हवाबंद डब्यात ठेवणं दिलेलं आहे. राष्ट्रीय उद्याने काझीरंगा आणि ताडोबा प्रथिनयुक्त पदार्थ आहेत, खवा, पनीर. बघा, अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर त्याला 6 पैकी गुण मिळणार आहेत. 1 नाव लिहिण्यासाठी 1, अशा पद्धतीनं 6 लिहिण्यासाठी 6 गुण त्याला मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. प्रत्येक एका प्रश्नाला 1 मार्क, असे 4 प्रश्नांना 4 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. बघा, आता पहिला प्रश्न आहे, जलव्यवस्थापन म्हणजे काय? पाणी अडवून, जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतर उपलब्ध करून देणं याला जलव्यवस्थापन असं म्हणतात. आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? बघा, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा आपण काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चेतासंस्था कशापासून बनते? मेंदू व चेतातंतूचे जाळे यापासून चेतासंस्था बनते. पुढचा प्रश्न आहे, अनुवंशिकता म्हणजे काय? आपल्या कुटुंबियासारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे याला अनुवंशिकता असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, संसर्गजन्य रोग म्हणजे काय? सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. बघा, या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले आहेत. यापैकी कोणतीही 4 प्रश्नांची उत्तरं अचूक लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, पदार्थांची विभागणी त्यांच्या अवस्थानुसार स्थायू, द्रव व वायू अशा गटात करा. बघा, या ठिकाणी एकूण 3 गुणांसाठीचा प्रश्न आहे. आपल्याला पदार्थ दिलेले आहेत, खडू, रांगोळी, पाणी, धूर, ऑक्सिजन, पेट्रोल, नायट्रोजन, दूध, लाकूड, कोळसा, केरोसिन, बर्फ आणि बाष्प. बघा, याचं वर्गीकरण स्थायू पदार्थामध्ये जर केलं तर स्थायूमध्ये येणार आहे खडू, रांगोळी, लाकूड, कोळसा आणि बर्फ. द्रवामध्ये येणार आहे पाणी, दूध, पेट्रोल आणि केरोसिन. वायूमध्ये येणार आहे धूर, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि बाष्प. असं अचूक वर्गीकरण केल्यानंतर त्यांना 3 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पर्यावरणासंबंधी कोणत्याही 3 चांगल्या कृती लिहा.
बघा आता पर्यावरणासंबंधी चांगल्या कृती बऱ्याच असणार आहेत. त्यापैकी उदाहरण म्हणून मी या ठिकाणी दिलेलं आहे, वृक्ष लागवड करावी, सांडपाण्याचा वापर झाडांसाठी करावा, जंगलतोड करू नये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नदी व नदीकाठची संस्कृती यांच्या जोड्या जुळवा. बघा हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? सिंधू नदीच्या काठी. चीन होहँगहो आणि इजिप्त नाईल. अशा पद्धतीने योग्य जोड्या लावल्यानंतर यांना 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी गटातील योग्य शब्द लिहा 4 गुणांसाठी. बघा आता शब्दांचा जो दिलेला गट आहे तो आहे ओबडधोबड, शक्तिमान, शेती आणि चाकाचा. या ठिकाणी पहिली रिकामी जागा दिलेली आहे, ताम्रयुगात लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे टिंबटिंब होय. बघा आता ताम्रयुगात लागलेला महत्त्वाचा शोध आहे चाकाचा, म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे चाकाचा. नवाश्म युगात टिंबटिंब हे लोकांच्या निर्वाहाचे साधन होते. बघा नवाश्म युगामध्ये शेती हे लोकांच्या निर्वाहाचं प्रमुख साधन होतं. टिंबटिंब मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. शक्तिमान मानव जो होता तो काय करत होता? गुहांमध्ये वस्ती करत होता. त्यानंतर आहे पुराश्म युगातील हत्यारे. सुरुवातीची हत्यारे कशा पद्धतीची होती? ओबडधोबड होती. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5वा, एकूण 5 गुणांसाठी. पहिला प्रश्न आहे, अश्मयुगाच्या काळाचे कोणत्या 3 कालखंड पाडले आहेत? बघा अश्मयुग जर बघितलं तर अश्मयुगाच्या काळाचे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग अशा पद्धतीचे 3 कालखंड पाडलेले आहेत. नवाश्मयुगीन संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणते? बघा जर नवाश्मयुगीन संस्कृतीचं वैशिष्ट्य बघितलं तर या संस्कृतीमध्ये शेतीची सुरुवात झालेली आहे आणि हे या संस्कृतीचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, चाकाचा उपयोग प्रथम कोणी केला असावा? चाकाचा उपयोग हा सर्वप्रथम मातीची भांडी बनवणाऱ्यांनी केलेला असावा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नाईल नदीकाठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? बघा नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात काय व्हायचा? दरवर्षी पूर यायचा. त्यातली जी सुपीक माती होती ती काय करायची? काठावर येऊन थांबायची आणि अशा पद्धतीनं दरवर्षी पूर आल्यानंतर जी सुपीक माती येऊन काठावर जमा व्हायची त्यातूनच त्या ठिकाणची जमीन कशी बनली होती? सुपीक बनली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मॅमोथसारखे महाकाय प्राणी का नष्ट झाले? मॅमोथ हा एक प्राणी होता आणि ही प्राण्याची जात नष्ट होण्यामागचं कारण होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली शिकार आणि पर्यावरणामधील बदल हे प्राणी स्वीकारू शकले नाहीत व त्यामुळे ह्या मॅमोथसारखे प्राणी काय झाले होते? नष्ट झाले होते. त्यामागचं कारण काय होतं? मोठ्या प्रमाणात झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुणांसाठी. पशुपालनचा अर्थ आहे प्राणीपालन किंवा प्राणी पाळणे आणि मेसोपोटेमिया याचा अर्थ आहे 2 नद्यांच्या मधला प्रदेश. 2 नद्यांच्या मधल्या प्रदेशाला काय म्हणत होते? मेसोपोटेमिया. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, नदीचे नाव व त्या काठावर बसलेले शहर यातील चुकीची जोडी ओळखा, पर्याय लिहा. बघा आता हा प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा हा परिसर अभ्यासचा पेपर, त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशा पद्धतीनं लिहायची याविषयीची माहिती बघितलेली आहे. या ठिकाणी बघा आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या येणार आहेत आणि विद्यार्थी बऱ्यापैकी निवांत राहतात, अभ्यास नकोसा वाटतो, परंतु ह्या कार्यपुस्तिका एवढ्या सुंदर आहेत की विद्यार्थी अतिशय आनंदायी पद्धतीने आणि हसत खेळत या कार्यपुस्तिका पूर्ण करतात आणि विद्यार्थ्यांना पॅटमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात त्यांचा अतिशय छान पद्धतीनं सराव बघा या कार्यपुस्तिकेच्या मदतीने होणार आहे. मग यानंतर आपण जे काही व्हिडिओ घेऊन येणार आहोत ते काय असणार आहेत बघा, या कार्यपुस्तिकेवर आधारित असणार आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि यानंतरचे जे कार्यपुस्तिकेचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतर येणारे हे जे काही 1ली ते 5वीपर्यंतच्या कार्यपुस्तिकेचे व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. या व्हिडिओबरोबरच ज्या काही गणितातील गोष्टी असतात
त्या देखील आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत आणि विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा असा गणित विषय सोपा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत.